नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, ज्याचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज आणि आजचा आपला व्हिडिओ स्ट्रेसबद्दल असणार आहे. तर अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की जे आपण टेन्शन घेतो किंवा स्ट्रेस जे आपल्याला येतं तर त्यामुळे जी आपली चरबी आहे ती वाढते का किंवा फॅट गेन होतं की नाही. तर हा खूप साऱ्या जणांचा प्रश्न असतो. तर हाच प्रश्न क्लिअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छितो की जे कॉर्टिसॉल नावाचं जे हॉर्मोन असतं त्याला आपण स्ट्रेस हॉर्मोन म्हणतो आणि हेच ते हॉर्मोन असतं जे तुमच्या शरीरात जे तुमचे ॲड्रेनलिन ग्लँड असते, जे तुमच्या किडनीवर जी ग्लँड असते तर तिथून हे रिलीज होतं आणि पूर्ण तुमच्या शरीरात हे कॉर्टिसॉलचं जे हॉर्मोन आहे ते वाहतं. आणि जेव्हा तुमच्या शरीरात कॉर्टिसॉलचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा तुमच्या शरीरात जे रक्त आहे तुमचं तर त्याच्यामध्ये ग्लुकोजचं लेवल पण वाढते. आता ती का वाढती आणि त्याचा काय इफेक्ट तुमच्या शरीरावर होतो हे आपण जाणून घेऊयात. तर जे कॉर्टिसॉल जे हॉर्मोन आहे तर त्याचं एक मेकॅनिझम आहे. आता जुन्या काळात काय व्हायचं की जे लोक असायचे तर ते एखादा सिंह बघितला किंवा अशी एखादी गोष्ट जर बघितली की ज्याच्यामुळे त्यांच्या जीवाला हानी होऊ शकते तर अशा वेळी त्यांच्या शरीरात कॉर्टिसॉल रिलीज व्हायचा. अशा वेळी जेव्हा त्यांना स्ट्रेस येतो किंवा जे टेन्शन त्यांना येत असतं तर ते काय करतं, त्यांच्या शरीरात जे रक्त आहे त्या रक्तामध्ये ग्लुकोजचे लेवल्स वाढून देतं आणि जेव्हा शरीरात ग्लुकोजचे लेवल वाढतं तेव्हा आपल्याला एकदम एक्स्ट्रीम एनर्जी असते आणि एनर्जीचा पंप आपल्याला भेटतो. तर अशा वेळी फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझम हे तयार असतं. जो रेड सिग्नल तुम्हाला भेटला आहे ज्याच्याकरून तुम्हाला खतरा आहे तुमच्या आयुष्याला, तर एकतर तुम्ही त्याच्याशी फाईट करू शकतात किंवा त्याच्यापासून तुम्ही पळू शकतात. आता जेव्हा हे जुन्या काळातील लोक जेव्हा अचानक सिंह किंवा अशी गोष्ट त्यांच्यासमोर यायची तर त्यांच्या शरीरातलं फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझम तयार व्हायचं आणि अशा वेळी ते तिथून पळायचे आणि पळायच्या वेळी त्यांच्या शरीरात जी ग्लुकोजची जी लेवल आहे ती खूप जास्त व्हायची. ती का व्हायची? या कॉर्टिसॉलमुळे. तर हेच मेकॅनिझम होतं जुन्या काळात आणि याचा त्या लोकांना खूप फायदा व्हायचा. पण आत्ताच्या मॉडर्न जनरेशनमध्ये असं होतं आहे की एकतर तशी काही सिच्युएशन येत नाही, पण स्ट्रेस काय येतो कारण की खूप सारे लोक जे आहे ते अननेसेसरीली त्यांचा जो वर्कचा लोड असतो किंवा त्यांच्या मुलांचं टेन्शन असेल किंवा पैशाशी संबंधित काही टेन्शन असेल किंवा ते जर एखादा बिझनेस चालवत असेल तर त्याशी संबंधित खूप सारे टेन्शन असतं. तर ही जी टेन्शन आहे ते काय होतं, ते कायमस्वरूपी असतं, ते रिकरिंग मोडवर असतं. पण जुन्या काळातलं जे स्ट्रेस किंवा जे कॉर्टिसॉलचे लेवल ॲक्टिवेट व्हायचं तर त्या पर्टिक्युलर कालावधीपुरतं व्हायचं आणि त्यावेळेनंतर ते लेवल ऑटोमॅटिकली डाऊन जायचे. त्या माणसाने स्वतःला वाचवल्यावर त्याच्या ज्या स्ट्रेसच्या ज्या लेवल आहे त्या कमी व्हायच्या. पण आत्ताच्या मॉडर्न जनरेशनमध्ये स्ट्रेसचे लेवल कमी होत नाही. त्या रिकरिंग बेसिसवर आपल्या शरीरात स्ट्रेस वाढतच असतो आणि ते स्ट्रेस वाढल्यामुळे शरीरात ग्लुकोजचं प्रमाण पण वाढतं आणि ग्लुकोजचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा आपल्या शरीरात फॅट वाढतं किंवा फॅटचा जो साठा आहे तो वाढतो. तर अशा पद्धतीने जे कॉर्टिसॉल आहे, जे स्ट्रेस आहे तर त्या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरातलं जे फॅट आहे ते वाढतं. आणि इथे तुम्ही किती पण चांगला डाएट घेतला, चांगला आहार घेतला किंवा या सर्व गोष्टी जर केल्या, पण जर तुम्ही रिकरिंग बेसिसवर जर तुम्हाला स्ट्रेस येत असेल वर्षानुवर्ष तर तुमच्या शरीरात जे फॅट आहे ते नक्कीच वाढेल. आणि फॅट वाढण्यामागचं कारण म्हणजे मी तुम्हाला आता जसं सांगितलं की तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या लेवल. तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे किंवा हे कॉर्टिसॉलचे लेवल्स तुम्ही कशा कंट्रोल करू शकतात. आता इथं दोन फॅक्टर असतात. एक म्हणजे की जे स्ट्रेसर, आता जे तुमचं वर्क आहे किंवा जो तुमचं पैशाच्या बाबतीत जे टेन्शन आहे म्हणजे जे स्ट्रेसर, ज्या बाहेरच्या गोष्टी आहे, ज्या एक्सटर्नल फॅक्टर्स आहे ते तुम्ही कंट्रोल नाही करू शकते. पण जे इंटरनल फॅक्टर आहे म्हणजे तुमची बॉडी त्या स्ट्रेसरला कसं रिस्पॉन्ड करते, जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल तेव्हा तुमची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते, तर ही गोष्ट तुमच्या हातात असते. तर अशावेळी तुम्ही काय करू शकतात की सर्वप्रथम म्हणजे एक्सरसाइज. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम केला तर कॉर्टिसॉलचे लेवल ऑटोमॅटिकली खाली जातील. कारण की तुमचं शरीर जे आहे ते जेव्हा एक्सरसाइज करतं तर स्वतःला रिकवर करतं आणि रिकवर करण्यासाठी त्या स्ट्रेसचे लेवल कमी करतं आणि जे रिकव्हरीचे जे हॉर्मोन असतं त्याचे लेवल वाढवतं. अशा वेळी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर जर तुम्ही मेडिटेशन केलं किंवा योगा केला याचा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमचा जो टेन्शन, स्ट्रेस आणि जे कॉर्टिसॉल लेवल आहे ते कंट्रोल करण्यामध्ये. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या कम्युनिटीमध्ये असेल किंवा तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असेल, त्यांच्यासोबत तुम्हाला जे पण टेन्शन असेल किंवा ज्या सर्व गोष्टी जर तुम्ही शेअर करत असाल रेग्युलरली तर नक्कीच तुमचा जो स्ट्रेस आहे तो कमी होईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रात्रीची झोप आहे ती पण जर तुम्ही 7 ते 8 तास घेतली तर याचा पण तुम्हाला फायदा होईल. कारण की झोपेत तुमचे जे कॉर्टिसॉलची लेवल आहे ती नक्कीच खाली जाते आणि याचा तुम्हाला खूप फायदा होतो. अशा वेळी फॅट लॉस पण चांगल्या पद्धतीने होतो. त्यानंतर जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल, जर तुम्ही एखादा स्पोर्ट्स खेळत असाल किंवा तुम्ही उन्हात असेल किंवा तुम्ही बाहेर जास्त वेळ जर तुम्ही पाणी पिले नसेल तर तुम्हालाही अशा वेळी डिहायड्रेशन होऊ शकतं आणि याच्यामुळे पण स्ट्रेस आणि कॉर्टिसॉलची लेवल वाढू शकते.
आणि जेव्हा कॉर्टिसॉल वाढतं तेव्हा शरीरातला जो तुमच्या शरीरातला जो चरबीचा जो साठा आहे तो पण वाढतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. त्यामुळे तुम्ही दिवसभरात चांगलं पाणी प्यायचं आहे, 3 ते 4 लिटर ॲटलिस्ट. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचं जेवण आहे त्यात तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजे आणि काही गोष्टी घेतल्या पाहिजे. आता कोणत्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे? जे मॅग्नेशियम रिच फूड असतं जसं की केळी, जे विटॅमिन बी रिच फूड असतं, आणि जे सर्व दही असेल, सॅलड असेल किंवा हाय फायबर युक्त जे पदार्थ असेल ते तुम्ही कन्झ्युम केले पाहिजे. याच्यामुळे तुमच्या शरीरातलं स्ट्रेस जे आहे ते ऑटोमॅटिकली कमी होतं. जे पपई असेल आपली, ते पण जर तुम्ही कन्झ्युम केले तर शरीरातलं कॉर्टिसॉलची लेवल जी आहे ती कमी होईल आणि तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल. त्यानंतर तुम्ही जे प्रोसेस फूड्स असतात ज्याच्यामध्ये तेल, साखर आणि मीठ हे खूप जास्त प्रमाणात असतं, तर अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. कारण की अशा प्रोसेस्ड गोष्टी खाऊन काय होतं की आपल्या शरीरातलं ग्लुकोज लेवल पण वाढते आणि आपण स्ट्रेसला जास्त प्रोन असतो. ओके, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचं. कारण की जे डायजेशन जे आहे शरीराचं ते एकदम फास्टली होतं आणि ते फॅटमध्ये पण कन्वर्ट होऊन जातं. तर हे नाही झालं पाहिजे. यासाठी तुम्ही जे फास्ट डायजेस्टिंग कार्ब्स आहे किंवा जे प्रोसेस फूड आहे, बिस्किट असेल, बेकरी असेल, व्हाईट ब्रेड असेल किंवा जे व्हाईट राईस आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात घेणं टाळा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ थोडक्यात एवढाच होता. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की स्ट्रेसमुळे तुमच्या शरीरातलं फॅट वाढतं, पण ते जे फॅट वाढतं ते पण तुम्ही कंट्रोल करता येऊ शकतो तुम्हाला. या सर्व ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या जर तुम्ही योग्य पद्धतीने फॉलो केल्या तर आय होप तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला भेटली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा आणि लाईक करून मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत करायची आहे, किंवा जर फिटनेसबद्दल तुमच्या मनात काही पण डाऊट असेल किंवा कोणती पण क्वेरी जर क्लिअर करायची असेल तर नक्कीच ती मी क्लिअर करायला मला पण आवडेल आणि मी तो व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. तर आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.